ओम नमो आदे सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिफनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मामध्ये दान, जप आणि साधनेसाठी सर्वात श्रेष्ठ महिना मानला जातो. भगवत देवतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात मासनम मार्गशीर्षम, याचा अर्थ सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष हा विशेष फलदायी आहे. कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जेव्हा दान करतो त्या दानामागचा उद्देश फक्त धार्मिक नसून तो व्यावहारिक आयुष्याशी संबंधित आहे. या महिन्यात केलेले दान अडथळे कमी करण्यासाठी, आर्थिक स्थितीसाठी, आयुष्यात संतुलन निर्माण करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. म्हणजे दान म्हणजे कर्मसंतुलन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास नाही केला तरीही चालेल, पण न विसरता दान करा ही एक वस्तू. त्याने गरिबी, संकटे, अडचणी, आजारपण संपतील. नाही तर आपण जर ही वस्तू मार्गशीर्ष महिन्यात दान नाही केली तर नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मी साथ सोडून जाईल. तर त्याचबरोबर आज आपण या व्हिडिओ बघणार आहोत की ती वस्तू अशी कोणची आहे, कोणत्या वेळेत आपल्याला ती दान करायची आहे, कोणत्या वारी दान करायची आहे, याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये जय देव लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर लक्ष्मी माताची भरभरून कृपा नक्कीच होईल. घरामध्ये सतत अडीअडचणी असतात. सर्वांच्या घरामध्ये कुठे ना कुठे काही ना काही संकटे येत असतात. जसं की घरामध्ये आलेला पैसा तो कुठं जातोय, आजारपण येतात, गरिबी अशी आली की साडेसाती मागे लागलेली आहे, संकटे पण भरपूर येतात. त्यामुळे आपण काय करतो, न कळत आपल्या हातून एखादं दान करतो, पण ते दान सुद्धा आपल्या घरामध्ये साडेसाती आणू शकतं. बघा, बहुतेक वेळा काय होतं, आपण दान करतो पण ते दान अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणजेच की बघा, ज्याचं आपण दान करतो ते आपल्याला स्वतः आपल्याला याचा परिणाम होईल, पण त्याचा परिणाम आपल्याला काही मिळत नसतो. जसं की आपण आपल्या हातून काही चूक होतात, योग्य महिना माहिती नसतो, आपल्याला योग्य दिवस सुद्धा माहिती नसतो, पद्धत अचूक नसते, त्याचबरोबर आणि सर्वात महत्त्वाचं दानाची माहिती अपूर्ण असते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. आता आपण जेव्हा दान करतो तो दानासाठी योग्य दिवस महत्त्वाचा असतो आणि योग्य वेळ. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातला दानासाठी योग्य दिवस म्हणजेच की गुरुवार, शुक्रवार आणि महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा. आता आपल्याला दिवस माहिती झालेले आहेत. आता योग्य वेळ म्हणजे तुम्ही सकाळी 6 ते 10 हा काळ दानासाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे तुम्ही आवर्जून सकाळी 6 ते 10 याच वाजता तुम्हाला दान करायचं आहे. फक्त दान करताना काय टाळायचं आहे, पैसे दान करू नयेत, उरलेलं किंवा शिजवलेलं अन्न देऊ नका किंवा शिळं अन्न देऊ नका, फोटो किंवा व्हिडिओ काढू नयेत, सोशल मीडियासाठी प्लीज प्रदर्शन अजिबात करू नका. दान करताना तुम्हाला काही गोष्टीचं पालन करावं लागतं. भरपूर जण उरलेलं अन्न दान करतात, काही जण शिळे किंवा नासलेले फळं अन्नदान करतात. तर असं चुकूनही करू नका, कारण की याचं वाईट परिणाम आपल्या घरावर आणि आपल्या परिवारावर होतो, जेणेकरून आपल्या घरावर संकटे येतात, आजारपण येतात आणि लक्ष्मी नाराज होऊन सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहेत. हे शांत आणि साधं आणि नियमबुद्धी असावं, कारण की आपण एका हाताने दान करतोय तर एका हाताने दान केलेलं सुद्धा माहिती नसलं पाहिजे, त्याला खरं दान म्हणतात. बघा, दानाची योग्य मानसिकता, दान करताना मन शांत असावं, कोणतीही अपेक्षा ठेवू नये, अहंकार नसावा, दान हे व्यवहारी नसून तर अर्पण असावा, अर्पण केलेलं असावा. यामुळे काय होतं, घरामध्ये सतत लक्ष्मी नांदते, गरिबी, संकटे, अडचणी, आजारपण संपतात. जेणेकरून मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी जात नाही तर लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये असा काय होतो की संकटे आपल्या घरामध्ये कुठेही येत नाही, नकारात्मक ऊर्जा कुठेही येत नाही, आलेला पैसा हा आपल्या व्यवहारिक किंवा आपल्या व्यवसायात किंवा आपल्या संसारातच अडकतो. आता बघा, आता आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही वस्तू एकदा दान करायची का दोनदा दान करायची का प्रत्येक गुरुवारी दान करायची, तसं काही नाहीये. तुम्ही एकदा जरी केलं तरीही चालते. अधिक परिणामसाठी सलग 3 किंवा 5 गुरुवारी
हे दान करता येतात, पण तुमच्या सोयीनुसार तुम्हाला 2 गुरुवारी जरी केलं तरी 5 गुरुवारी जरी केलं, एकदा तरी जरी केलं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला उपवास असेल तर उपवासाच्या दिवशी तुम्ही आवर्जून गुरुवारी दान करा. आणि जर तुम्हाला उपवास नसेल तरीही तुम्ही दान करा, पण दान करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये. कारण की लक्ष्मी कुठे आपल्यासोबत कुठे येते, कुठेही न सूक्ष्म जीवामध्ये कुठेही आपल्यासोबत कुठे आपल्या परिसरामध्ये वावरते हे आपल्याला नाही सांगता येत नाही. त्यामुळे आपण जेव्हा दान करतो ना, तर दान करण्यामागे सुद्धा काही भरपूर आपल्या मागे जे काही आपलं सकर्मता ऊर्जा, जे काही आपल्या मागे अडचणी असतात ते एका गोष्टीमुळे सर्व अडचणी दूर होतात. आता बघा, आलेला पैसा कुठं जातो हे भरपूर जणांना कळत नाही. आजारपणं दडलेले असतात, सतत पती पत्नीची, लेकरा बाळांची चिडचिड, अडचणी, भांडणे, भरपूर अडचणी असतात. जसं की म्हातारपणामध्ये आपला आजारपणाचे जे काही लक्षणं आहेत ते विविध असतात. त्याच्यासाठी थोडंफार आपण दान जरी केलं तरी हे चालतं, पण हे दान करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता बघा, कोणती वस्तू दान करायची, कोणत्या वेळेत करायची, तर बघा आपल्याला एकच वस्तू दान करायची मार्गशीर्ष महिन्यात. अक्षता म्हणजे तांदूळ कच्चे स्वच्छ न तुटलेले दान करणे विशेष फलदायी मानले जाते. आपल्याला स्वच्छ तांदूळ दान करायचे. कुठेही तांदूळ तुटलेला किंवा बुरशी लागलेला तांदूळ, कच्चे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. फक्त बुरशी लागलेला तांदूळ आपल्याला घ्यायचा नाहीये, घाण तांदूळ घ्यायचा नाहीये. तर बघा, अक्षदा तांदूळ दान अचूक पद्धत म्हणजेच की आपल्याला दान अक्षदा तांदूळ करायचे आहे. आता बघा, सकाळी लवकर आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, 1 मूठ कच्चे तांदूळ घ्या, त्यावर थोडे हळद किंवा कुंकू लावा. खाली मंत्र म्हणजे तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः. हे तांदूळ गरजू व्यक्तीला मंदिरात किंवा गाईला द्या. इतकंच. तर तुम्हाला हे तुम्ही गरजू व्यक्तीला देऊ शकता किंवा गाईला तुम्ही खाऊ शकता. एकदा केलं तरीही चालेल, पण त्यामुळे तुमच्या घरामध्ये अडीअडचणी नाहीशे होतात आणि घरामध्ये सतत लक्ष्मी नांदते आणि घरामध्ये सकर्मतेचा वास होतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा.